सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम. बंधू आणि भगिनींनो, सिद्धार्थ गौतम यांनी 29व्या वर्षी ग्रहत्याग केला. मानवाला दुःखातून बाहेर काढण्यासाठी त्यांनी प्रयत्न खूप केले. त्यांना 35व्या वर्षी ज्ञान प्राप्त झालं. 80व्या वर्षी त्यांचं महापरिनिर्वाण झालं आणि 45 वर्ष त्यांनी बौद्ध धम्माचा प्रचार आणि प्रसार केला. धम्म म्हणजे जीवन जगण्याची कला, दुःख मुक्तीचा मार्ग भगवान बुद्धांनी सर्व मानव जातीसाठी दिला. ह्या 45 वर्षामध्ये तथागत भगवान बुद्धांनी 82,000 उपदेश हे सर्व मानव जातीसाठी दिले. आणि भगवान बुद्ध गेल्यानंतर त्यांचं महापरिनिर्वाण झाल्यानंतर 2,000 उपदेश हे भिक्खू संघाने त्रिपिटक या पवित्र ग्रंथामध्ये समाविष्ट केलेले आहेत. एकूण 84,000 उपदेशांचा संग्रह म्हणजेच त्रिपिटक. गाथा आणि सुत्त याच्यामध्ये मूळ फरक काय आहे? तर गाथा म्हणजे गीत, कविता किंवा इंग्रजीमध्ये त्याला पोएम असं म्हणतात. आणि सुत्त म्हणजेच प्रत्यक्षात तथागत भगवान बुद्धांच्या मुखातून आलेली वचन. तर आजच्या या प्रवचनामध्ये आपण महामंगल सूक्त हे नेमकं काय आहे, जे मंगल परिणयाच्या वेळेस घेतलं जातं आणि त्याचा अर्थ काय आहे हे पाहणार आहोत आपण. भगवान बुद्धांच्या काळामध्ये पाली भाषा ही समृद्ध भाषा होती आणि भगवान बुद्धांचं सर्व साहित्य हे पाली भाषेमध्ये आहे. तर महामंगल सूक्त नेमकं काय आहे हे आपण पाहूया. आपण महामंगल सूक्त सर्वप्रथम घेऊया. बहुदेवा मनुसाचो मंगलाणी अचिंतयू अखंमानासोत्थानं ब्रूहि मंगलमोत्तमम्. असेवनाची बालानं पंडिताणच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगलमोत्तमम्. पतिरूपदेश वासोच पुब्बेच कतपोयता अत्त सम्मापणिधीच एतं मंगलमोत्तमम्. बाहुसिच्चंच सिपियंच विनियोच सुशिक्षितो सुभासिताचिया वाचा एतं मंगलमोत्तमम्. माता पितु पठाण पुत्रदारस संगो अनाकुलाच कमांता एतं मंगलमोत्तमम्.
दानंच धम्मचर्याच यात काणच संगहो अणवज्जाणी कम्माणी एतं मंगलमोत्तमम् आरती विरती पापा मज्जपानच्च संयमो अपमादोच धम्मेषु एतं मंगलमोत्तमम् गारोच निवातोच संतुष्टीच कथयोत कालेन धम्मसवर्णं एतं मंगलमोत्तमम् खन्ति च सोवचास्ता समणानच्च दर्शनं कालेन धम्मसाकच्छा एतं मंगलमोत्तमम् तपोच ब्रह्मचर्याच हर्यसच्चानन्दसरणं निब्बाण सचक्रियाच एतं मंगलमोत्तमम् फुट्ठस लोकधम्मेहि चित्तं एसं कंपती असुखं विरजं खेमं एतं मंगलमोत्तमम् साधु साधु साधु. महामंगल सूत्र हे कोणत्या ठिकाणी घेतलेलं आहे तर श्रावस्ती जेतवड या ठिकाणी भगवान बुद्धांचे अनेक प्रवचन झालेले आहेत. या 45 वर्षाच्या काळामध्ये भगवान बुद्धांनी अनेक प्रवचन जेतवनात दिलेली आहेत. जे जेतवण अनाथ पिंडक यानं सोन्याच्या मोहरा मोजून ते विकत घेतलेलं होतं आणि ते जेतवण तथागत भगवान बुद्धांना दान केलेलं होतं. तर याच्यामध्ये तथागतांनी मानवाच्या कल्याणासाठी ज्या 38 गोष्टी सांगितलेल्या आहेत त्याचं वर्णन याच्यामध्ये आहे. जेतवनामध्ये श्रावस्तीमध्ये एक देवता मध्यरात्री बुद्धांकडे आली आणि तिनं हात जोडून बुद्धांना प्रश्न विचारला. ती म्हणाली, बहुदेवा मनुष्याच मंगलाणी अचिंतयू अखंमानासोत्थानं ब्रूहि मंगलमोत्तमम्. याचा अर्थ मराठीमध्ये असा आहे, ती देवता बुद्धांना म्हणाली, बहुदेवा अनेक देवांमध्ये आणि मनुष्य जातीमध्ये चर्चा आहे की मानवाला सुख, शांती, वैभव ही कशामुळे मिळणार आहे, तर तुम्ही आम्हाला मार्गदर्शन करा. बौद्ध लिटरेचर मध्ये देव हा शब्द येतो. देव म्हणजेच एक निसर्गामध्ये असणारी एक शक्ती आहे. इथे काल्पनिक देवतेला अजिबात स्थान नाहीये. जी व्यक्ती श्रोतापन्न, सक्रदागामी, अनागामी आहे, अरहंत आहे, त्यांना याचे अनुभव येऊ शकतात. तर त्यावेळेस भगवान बुद्ध यांनी सांगितलं, ज्या 38 गोष्टी सांगितल्या मानवाच्या कल्याणासाठी, सुखासाठी, त्या स्वतः भगवान बुद्ध म्हणाले, असैवनाच बालान पंडितानच सेवना पूजाच पूजनीयानं एतं मंगल उत्तम. असैवनाची बालान, बाल म्हणजे मूर्ख. भगवान बुद्ध म्हणतात, मूर्खांची संगत करू नये.
जो चारित्र्यवान आहे, शीलवान आहे, याच्या संगतीमध्ये राहावं. पूजनीय लोकांचं पूजन करावं. भगवान बुद्ध असं का म्हणाले असतील? 38 गोष्टीपैकी पहिली गोष्ट जी आहे, ती म्हणजेच मूर्खांची संगत करू नये. असं म्हटलं जातं बंधू आणि भगिनींनो, कोळसा जो काळा आहे आणि तो जर गरम असेल, त्याला जर हात लावला आपण, तर आपले हात भाजतात. आणि तोच कोळसा जरी थंड झाला, तरी हात लावले, तरी हात आपले काळे होतात. दुसरं उदाहरण सांगता येईल आपल्याला. गरम तव्यावर पाण्याचा थेंब जर पडला, तर त्याचा बाष्प होतो. तोच पाण्याचा थेंब गटारामध्ये पडला, तर त्याला दुर्गंधी प्राप्त होते. आणि तोच पाण्याचा थेंब गटारामध्ये न पडता शिंपल्यामध्ये जर पडला, तर त्याचा मोती होतो. म्हणजेच सहवास हा अतिशय महत्वाचा असतो. म्हणून पालकांना विनंती आहे बंधू भगिनींना, की आपली मुलं, आपल्या मुली, त्यांच्या मैत्रिणी कोण आहे, मित्र कोण आहे, हे पाहायला पाहिजे. कारण ही मुलं त्याप्रमाणे घडत असतात. चांगल्याच्या सहवासात गेल्यानंतर निश्चितच चांगलं होत असतं आपलं. कारण त्याचे गुण हे आपल्यामध्ये येत असतात. आपणही त्याचप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करतो. पुढे असं भगवान बुद्ध महामंगल सूत्रामध्ये म्हटलेले आहे. पंडिताणांची सेवना. पंडित आहे, जो ज्ञानी आहे, त्याच्या संगतीमध्ये राहावं. आणि त्याच्यामुळं निश्चितच त्या व्यक्तीमध्ये फरक पडणार आहे. पंडित म्हणजे नुसता ज्ञानी एवढाच अर्थ नाहीये. तर तो चारित्र्यवान पाहिजे, तो शीलवान पाहिजे. म्हणून प्रज्ञा, शील, करुणा याला फार महत्वाचं स्थान भगवान बुद्ध देतात. प्रज्ञा नुसतं ज्ञान असून चालणार नाही, तर त्या प्रज्ञेबरोबर त्याला शीलाची जोड लागते. त्याचप्रमाणे त्याच्याकडे करुणाही पाहिजे. नाहीतर बऱ्याचशा वेळेस आपण पाहतो, की माणूस नुसता शिकलेला आहे, परंतु तो सुसंस्कृत झालेला नाही. तो चारित्र्यवान जर नसेल, तर एखादं घातक काम सुद्धा तो करू शकतो. समाजाच्या विरोधात जाऊन तो काम करू शकतो स्वतःच्या स्वार्थापायी.